गौतम बुद्धांची शिकवण आत्मसात करून समाजात रुजवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. नामदार छगन भुजबळ. दिमागदार बौद्ध भिक्खू विपश्यना केंद्र लोकार्पण सोहळा संपन्न. भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला आहे. गौतम बुद्धांची शिकवण आणि प्रेरक विचार आत्मसात करून समाजात रुजवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज केले. येवला येथील मुक्तिभूमीवरील 15 कोटी रुपयांच्या निधीतून साकारलेल्या दिमागदार बौद्ध भिक्खू विपश्यना केंद्र व विविध विकास कामांचे लोकार्पण भिक्खू व्हॉट्सअप पॉंग मेडिटेशन सेंटरचे संचालक फ्रा खुसमत मताई वाचाई मठी आणि बुद्ध इंटरनॅशनल वेलफेअर मिशन तसेच इंटरनॅशनल बुद्धिस्ट मॉक ट्रेनिंग स्कूलचे संस्थापक सचिव भिक्खू बी आर्यपाल व नामदार छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त हर्षदा बडगुजर, प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे, तहसीलदार आबा महाजन, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मायावती पगारे, भिक्खू सुगत, भिक्खू संघरत्न यांच्यासह धम्म बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, 13 ऑक्टोबर 1935 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येवल्यातील याच ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली. त्यावेळी सुमारे 10,000 लोक येथे धर्मांतर घोषणेवेळी उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकालातील 3 भूमी महत्त्वाच्या आहेत. जेथे धर्मांतराची घोषणा केली ती मुक्तिभूमी, जेथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली ती नागपूरची दीक्षाभूमी व जेथे त्यांचे महापरिनिर्वाण झाले ती चैत्यभूमी आहे. करुणा, सत्य, अहिंसा या तत्वावर आधारित बौद्ध धर्माचा स्वीकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारला. बौद्ध धर्माचा इतिहास पाहता सम्राट अशोकाने या धर्माचा प्रचार केला. आपल्या मुलांनाही बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी श्रीलंकेत पाठवले. बुद्धगया येथील महाबोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण त्यावेळी सम्राट अशोकांच्या मुलीने श्रीलंकेत केले आहे. त्याच बोधिवृक्षांच्या फांदीचे रोपण नाशिक येथील त्रिरश्मी लेणी येथे करण्यात आले. भुजबळ पुढे म्हणाले, आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा व आनंदाचा आहे. या मुक्तिभूमीवर यापूर्वी पहिल्या टप्प्यात सुमारे 15 कोटी रुपये निधीतून भगवान गौतम बुद्ध यांची भव्य मूर्ती, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, विश्वभूषण स्तूप व विपश्यना हॉल इत्यादी निर्माण करण्यात आले. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या स्थळाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने ब वर्ग तीर्थक्षेत्र स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. मुक्तिभूमी टप्पा 2 अंतर्गत सुमारे 15 कोटी रुपये निधी खर्च करून विविध विकास कामे करण्यात आली आहे. यामध्ये पाली व संस्कृत अभ्यास केंद्र, सुसज्ज ग्रंथालय, ऑडिओ व्हिज्युअल रूम, आर्ट गॅलरी, एम्पी थिएटर, मीटिंग हॉल, भिक्खू पाठशाला, 12 भिक्खू विपश्यना खोली, कर्मचारी निवासस्थान, डायनिंग हॉल, संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते व लँडस्केपिंग या कामांचा समावेश आहे. नागरिकांनी या वास्तूंचे संवर्धन करावे, येथे स्वच्छता राखावी. तसेच केव्हाही येथे भेट देऊन बौद्ध भिक्खू यांच्याकडून विपश्यना संदर्भात ज्ञान प्राप्त करावे व ध्यान करावे, जेणेकरून दैनंदिन जीवनातील ताणतणाव यापासून मानसिक शांती मिळवण्यास मदत होईल, असेही मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित धम्म बांधव व नागरिक यांना संबोधित केले. यावेळी भिक्खू आर्यपाल म्हणाले की सम्राट अशोकाने गौतम बुद्धांचे विचार जगभरात पोहोचवण्यासाठी, ते रुजविण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केले. आज मंत्री छगन भुजबळ हे देखील भगवान बुद्धांचा शांतीचा मार्ग देशभरात पोहोचवित आहेत. वाईट वागू नका, वाईट विचार करू नका, वाईट काम करू नका, मन स्वच्छ ठेवा या बुद्धांच्या शिकवणीचा प्रत्येकाने अंगीकार करून प्रचार करावा, असे भिक्खू आर्यपाल यांनी सांगितले. प्रारंभी मान्यवरांनी मुक्तिभूमी येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस अभिवादन करून बौद्ध वंदना घेतली. त्यानंतर मुक्तिभूमीच्या परिसराची पाहणी केली. त्यानंतर उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य दिमागदार बौद्ध भिक्खू विपश्यना केंद्राचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांनी इमारतीच्या आतील कार्यालयाची पाहणी केली. प्रास्ताविक विलास पाटील यांनी तर आभार भिक्खू सुगत थेरो यांनी मानले. यावेळी लोकशाहीर शीतल साठे व सचिन माळी यांनी भगवान गौतम बुद्ध व भीमगीतांचे सादरीकरण केले. AB न्यूजसाठी विवेक कडवे, येवला, नाशिक.